हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे भरलेली कारली। कारली हा प्रकार बऱ्याच जणांना आवडत नाही, पण एकदा जर अशी चटपटीत चविष्ट कारली तुम्ही जर बनवून खाल्ली तर हीच कारल्याची भाजी तुमच्या आवडीची झाल्याशिवाय राहणार नाही। अगदी कारली पहिल्यांदा खाणारा सुद्धा एका ऐवजी 4-5 फोडी नक्कीच खाणार, कारण ही चवीला अत्यंत खमंग, खुसखुशीत आणि खूप चविष्ट लागतात। तुम्हाला सुद्धा अशी कारल्याची भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो कारली अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता विळीच्या सहाय्याने कारल्यावरचा खरबरीत जो भाग असतो तो अशा पद्धतीने काढून टाकायचा। तसं पाहिलं तर आमच्या घरामध्ये कारल्याची भाजी कितीही कडू असली तरी सगळेजण आवडीने खातात, त्यामुळे मी साल काढणं किंवा ते वाफवून घेणं असा प्रकार करत नाही। परंतु ज्यांना खरोखरच कारल्याची भाजी अजिबातच आवडत नाही त्यांच्यासाठी मी इथे ही पद्धत वापरत आहे आणि फक्त वरचाच भाग अलगद काढायचा आहे, खूप खरडून काढायचं नाही। भरलेली कारली करण्यासाठी कारल्यांना अशा पद्धतीने एका साइडने कट देऊन घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो। त्यातल्या बिया सुद्धा काढायच्या आहेत। आता इथे मी घेतलेली कारली कोवळी आहेत आणि छोट्या छोट्या आकाराच्या आहेत, त्यामुळे त्याच्या बिया सुद्धा कोवळ्या आहेत। मी कारल्याची साल आणि बियांचा वापर नंतर करणारच आहे। तर आता आपल्याला सर्व कारल्यांची अशा पद्धतीने बिया काढून टाकायच्या आहेत आणि अगदी सहज निघतात। मी नेहमी कडक बिया असल्या तरच काढते, कोवळ्या बिया असल्या तर काढत नाही, तसाच मसाला दाबून भरत असते। कारण कारल्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, गुणकारी आहे, त्यामुळे बिया आणि सालींसहित कारली खाल्ली गेली पाहिजे। सर्व कारल्यांना आतमधून मीठ आणि हळद अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं। एका बाजूला पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। ही कारली चाळणीमध्ये ठेवून 5 मिनिटे वाफवून घ्यायची आहेत, परंतु 5 मिनिटांमध्ये एकदा ती खालीवर करायची आहेत। कारली फक्त सॉफ्ट करायची आहेत, खूप शिजवायची नाही, आणि यामुळे काय होतं, कारल्यातील कडूपणा बराचसा कमी होतो आणि नंतर भाजी बनवायला सुद्धा वेळ लागत नाही। 3 मिनिटे झालेली आहेत आणि आता ही कारली खालीवर करून घ्यायची, म्हणजे सगळ्या बाजू व्यवस्थित सॉफ्ट झाल्या पाहिजेत। आणि आपल्याला ही कारली खूप शिजवायची नाही, त्यातला जो थोडासा कच्चटपणा येतो तसाच राहिला पाहिजे, कारण अजून आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे आणि पुन्हा ती फ्राय करायची आहे। 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि कारली थंड होऊ द्यायची। अर्धा किलो कारल्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं आणि 1 चमचा भरून तीळ घेतलेले आहेत आणि सगळं अगोदरच खमंग भाजून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा इंच अद्रक घालायचा आहे, छोटे छोटे तुकडे करून। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। 1 चमचा जाडसर धण्याची पावडर घ्यायची। अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हा मसाला तुमच्याकडे नसेल तर कोणताही गरम मसाला घेतला तरी चालेल। थोडंसं जिरं घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची। इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, अर्ध्या चमच्यालाही कमी मीठ घेतलेलं आहे, कारण हळद आणि मीठ अगोदरच आपण घातलेलं होतं। आणि आता हे जाडसर वाटून घ्यायचं। मध्ये यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालून घ्यायची आणि दरदरीत वाटून घ्यायचं आहे। खूप जाडही नको आणि खूप बारीकही नको। इथे आपली कारली व्यवस्थित गार झालेली आहे आणि आता यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरताना खूप गच्च भरायचा नाही, कारण कारली वाफवताना तो फुगला जातो आणि बाहेर येतो, त्यामुळे व्यवस्थित भरायचा आहे आणि खूप कमीही भरायचा नाही। आता सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। कारल्याची भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी, वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचेसाठी खूपच गुणकारी आहे। यामध्ये फायबर, पोटॅशियम, प्रथिने, झिंक यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत। म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी कारल्याची भाजी अवश्य खावी। परंतु ज्यांची साखरेची पातळी कमी आहे त्यांनी मात्र कारल्याचे सेवन कमीत कमी प्रमाणात करावं। इथे कारली आपली सगळी भरून झालेली आहे। जर मसाला उरला तर नंतर तो दुसऱ्या भाजीसाठी वापरला तरी चालेल किंवा कारली शिजून झाल्यानंतर पुन्हा तो वरतून घातला तरी चालेल। कारली आता भरून तयार आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा घालून घेतले। तेल अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आणि राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे। राई जिरं छान तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा पुन्हा एकदा तीळ घालून घ्यायचे। खमंग अशी फोडणी झाली की यामध्ये आता कारली लावून घ्यायची आहेत आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे अशा कारल्याच्या भाजीसाठी। अशा पद्धतीने मसाला वापरून केलेली कारल्याची भाजी अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि रुचकर लागते खायला। अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। गॅस एकदम लहान करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आणि एक बाजू व्यवस्थित परतून घ्यायची आहे। यामध्ये मी छोट्या छोट्या लिंबाच्या थोड्याशा फोडी घालून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा कारल्याचा जो कडूपणा आहे तो थोडासा कमी होत जातो। बरेच जण कारल्यामध्ये गुळ सुद्धा घालतात थोडासा, परंतु मला कारल्यामध्ये गुळ अजिबातच आवडत नाही, त्यामुळे मी घालत नाही। तुम्ही मात्र आवडत असेल तर घालू शकता। एक बाजू खमंग खरपूस भाजली की दुसरी बाजू सुद्धा छान खमंग खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे। कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे, यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर भाजी चांगली लागत नाही। अशी ही गरमागरम कारल्याची भाजी गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते किंवा फक्त खिचडीसोबत, डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची कारल्याची भाजी बनवू शकता। खूप छान लागते। लहान मुलं सुद्धा ही कारल्याची भाजी आवडीने खातील आणि ज्यांना खरंच कारल्याची भाजी आवडतच नाही, अजिबातच आवडत नाही, त्यांनी अशा पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा, खाऊन बघा। नक्कीच ते पुन्हा पुन्हा बनवायला लावतील, कारण ही भाजी खरंच खूपच छान लागते। तुम्हाला आजची ही कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। थँक्यू, बाय।